आपल्या परभणी जिल्ह्यात वाघाळा येथे संघर्ष युद्ध पाटील सगळ्या बांधवांना जय श्री. मराठा आरक्षणासाठी कोणी आत्महत्या करू नका हे पावणे 2 वर्षापासून सांगतोय. शेवटी काय असतं बघा, एकदा जर आपलं लेकरू गेलं ना तर मागं बघायला कोणी नाही. माझी तळतळीनं हात जोडून विनंती असते, आरक्षणाची काळजी तुम्ही करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी मुलगा म्हणून तुमचं काम करतोय 1 इंच सुद्धा मी मागणार नाही. शेवटी कुटुंबावरती इतकं संकट येतं ना, आपल्या यातून भीमाबाया गेले. शेवटी बोलणं लय सोपं होतं, भाषण करणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस कसं लेकरू घरातलं जातं ना त्यावेळेस आईबापाचं काळीच कापून टाकल्यासारखं होतं. आपल्या लेकराची किंमत जशी आपल्या आईबापाला असते तशी यापुढं कुणाचंही लेकरू असू द्या, समाजाच्या लोकांना त्याला आपल्या लेकरात बघायचं शिका. शेवटी एकदा जर त्या कुटुंबावरती संकट आलं, आज भीमाबाया तुमचे एकट्याच्या नाही आहेत, एका गावच्या नाही आहेत. आता त्यांनी या समाजासाठी बलिदान दिलं, अख्ख्या राज्यातल्या समाजालाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांचं बलिदान दिलेलं. हे कधी गावकरी विसरू नका. आज तुमच्या गावात आलो त्यानिमित्तानं एकच हात जोडून फक्त विनंती तुम्हाला, शेवटी लेकरू कोणाचा असू दे त्याला आपल्या घरात असेल, त्या कुटुंबाला भीमाबायाच्या कुटुंबाला कधीच एकटं पण वाटू देऊ नका. माझे हात जोडून तुमच्या पायाला हात लावून एक विनंती करतो तुम्हाला, की कधी त्यांना असं वाटू नाही या समाजासाठी आमच्या लेकरू गेला पण आमच्या पाठीशी कोणी नाही.